अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हाय, मी स्वप्नाली. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? माझा एक प्रश्न आहे. घर आधी की करिअर आधी, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही दिवसात मी खूप गोष्टी ऑब्झर्व केल्या आहेत आणि एक विचार सतत माझ्या मनात येतोय. मी कॅमेरासमोर जेव्हापासून बोलायला सुरुवात केली ना, तेव्हा वाटलं फक्त माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण हळूहळू जाणवलं की हे विषय माझ्यासारख्या इतर स्त्रियांचेही आहेत. आपल्या समाजात अजूनही एक न संपणारा प्रश्न आहे. स्त्रीने आयुष्यात आधी काय सांभाळावं? जबाबदाऱ्या की तिची स्वतःची स्वप्न? इवन टुडे सोसायटी कीप्स आस्किंग वुमेन दिस सेम क्वेश्चन. लहानपणी मुलगी शिकते, स्पर्धा देते, नोकरी शोधते, खूप मेहनत करते. पण लग्नानंतर, आई झाल्यानंतर तिला तिच्या करिअरवर, तिच्या स्वप्नांवर पडदा टाकायला सांगितलं जातं. बिकॉज पीपल थिंक नाव युअर रिअल वर्क इज ओनली होम, फॅमिली अँड किड्स. पण खरं तर स्त्रीला ही गोष्ट सगळ्यात जास्त दुखावते की तिने केलेली मेहनत, तिने बघितलेली स्वप्न अचानक महत्वाचीच राहत नाहीत. इट फील्स लाईक हर होल लाईफ इज मेंट टू लिव्ह फॉर अदर्स ओनली. पण माझ्या मते स्त्रीला जबाबदाऱ्या सांभाळायला कोणी थांबवू शकत नाही. ती घरही सांभाळेल, संसारही सांभाळेल, मुलांनाही वाढवेल. पण त्याच वेळी तिची स्वप्न, तिचं करिअर, तिचा स्वतःचा प्रवास हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. अ वुमन कॅन बॅलन्स बोथ रिस्पॉन्सिबिलिटीज अँड हर ड्रीम्स ॲट द सेम टाइम. आणखी एक गोष्ट, तुम्ही तुमच्या घरातील स्त्रियांना समजून घ्या, त्यांना पाठिंबा द्या. तुमच्या छोट्या सहकार्याने, तुमच्या दिलेल्या साथीने ती तिच्या सर्व स्वप्नांना पूर्ण करू शकेल आणि त्यातून सगळ्या घराचा, समाजाचा फायदा होईल. With your support, she can turn her dreams into reality for herself and for everyone around her. So next time, instead of asking home first or career first, think about how you can support her. Cause when a woman gets to live her life fully, she brightens not just her world but everyone else's too. Thank you for watching. Bye bye. Shri Swami Samartha.